कुठेही काही नेण्या आणण्याची सोय, येता जाताना पर डे कोणाला पैसे दिलेत काय? हे सगळे सगळे शिवसेना प्रमुखांनी मला दिलेले जीवाभावाचे माझे सोबती आहेत. इथे खुर्च्यांशिवाय मला नाही वाटत कोणती गोष्ट भाड्याने आणली असेल. पण या खुर्च्या सुद्धा, ज्या खुर्च्यांवर सगळे बसलेत ती सुद्धा आपली हक्काची माणसं आहेत. कोणाला कसा मात चढला असेल तो एका शब्दात कसा उतरवायचा आहे ते संजय राऊत यांनी दाखवलं. किती मारशील माजून माजून, एक शब्द पुरेसा आहे, तुझं सगळं कोलमडून पडतं. आज बऱ्याच दिवसानंतर परभणीत आलोय. पहिल्या प्रथम मी परभणीकरांना धन्यवाद देतोय की तुम्ही आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिलात. त्याच्याबद्दल खास धन्यवाद देतोय. जनतेची सेवा करणारा एक कार्यकर्ता तुम्ही निवडून दिलात. आता त्याच्याही वरनं माझ्यावरती टीका झाली. याने म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले. का सोडले? की म्हणे महापौर मुसलमान आहे. असेल, पण तो आमचा आहे. त्याला शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिवसैनिक म्हणून तो लढलेला आहे. बरं, ज्यांनी माझ्यावर टीका केली की यांनी म्हणे मुस्लिम महापौर दिला, बाळासाहेबांचे विचार सोडले, मग त्या गदड्यांना विचारायचं, तुम्ही कालच्या विधान परिषदेमध्ये जो आमच्या नावंदरच्या विरोधात उभा करून निवडून आणला तो कोण आहे? मग ठीक आहे, आपण तराजू काढू. त्याने निवडून दिलेला आमदार, त्याची पार्श्वभूमी काढा. त्याच्यावरती तो कुठे काय केस खटले बिटले होते, तुरुंगात होता का ते काढा. आणि एका त्या महाराजांच्या कीर्तनासाठी स्वतःची शेती पीक काढून ती जमीन उपलब्ध करून देणार आमचा महापौर बघा. पण किती दिवस चालणार? म्हणजे आपण जरा कुठे काय केलं की बाळासाहेबांचे विचार सोडले, पण तुम्ही शिवसैनिकांशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली. हा बाळासाहेबांच्या विचारांचा तुम्ही घात केलेला. मला तोही क्षण आठवतोय. मी विधानसभेला सुद्धा प्रचाराला आलो होतो आणि लोकसभेला सुद्धा आलो होतो. लोकसभेला तो स्टेडियम पूर्ण भरला होता. ते राहुल, ती सभा एक आपल्याला परत घ्यायची, त्याच स्टेडियम मध्ये घ्यायचे. आणि पाऊस आला होता ना. पण त्या पावसात सुद्धा ना तुम्ही आलात ना मी आलो. आणि मला काय अभिमान वाटत होता की दोन्ही जणांना, एका बाजूला राहुल होता, दुसऱ्या बाजूला कोण? जरा गोंधळलं मी, कारण काय नवीन नवीन तुम्ही नावं ठेवता. काय आताच तो होता. आता मला काय माहित की वाघाचं कातडं पांघरलेला हा काय, जरा मला शब्द पाठ करायला त्रास होतो. वाघाचं कातडं पांघरलेला कोण होता? तर मी काय करू? मी केले दोघांच्या हातवर. त्यातला एक हात राहुलनी जो पकडला होता तो वरच्या वर चांगला, अजूनही अभिमानाने. आणि दुसरा पळाला, विकास करण्यासाठी पळाले. मला पत्रकारांनी तेही विचारलं, विकास निधी. म्हटलं कोणाचा? मतदारसंघासाठी, मतदारांसाठी की स्वतःचा खासगी विकास निधी? कारण तो एक व्हिडिओ तो सुद्धा फिरतोय, विमानात बसलेत महाशय आणि बदाम वगैरे खात आहेत. म्हणजे शेतकरी बिचारा असाच उपाशी आहे. पण हे विकास करणारे लगेच प्रायव्हेट विमानामध्ये. कोणी दिला पैसा? प्रायव्हेट विमानातून चालले ते सगळे गाढवं. आपल्या इथला गाढव, बाजूचा आहे विदर्भातला एखादा, सगळे. आणि एवढ्या बेशरमपणाने तो व्हिडिओ टाकले की त्याच्यामध्ये तो एक दलाल पण दिसतोय, ज्यांनी खरेदी विक्री करतात ना, दलाल जे नाक्यावरती उभे राहतात, तसं तो दलाल पण दिसतो त्याच्यामध्ये. पण हे बेधडक, म्हणजे कोणाची जनाची नाही, मनाची नाही, कोणाची पर्वा नाही, लाज लज्जा शरम सगळं गुंडाळून ठेवलंय आणि खाजगी विमानातून दिले. कुठून आणला हा पैसा? म्हणजे माझ्यावरती जे टीका करतात की आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी, पक्ष का फुटतोय,
खरंच आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण एकट्या उद्धव ठाकरेंनी नाही, आत्मपरीक्षण सगळ्यांनी केलं पाहिजे. ममता बॅनर्जीपासून सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि त्याही पेक्षा टीकाकारांनी केलं पाहिजे की आमच्या पक्षफुटीची केस 4-4 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये अजून प्रलंबित आहे, का आत्मपरीक्षण केलं जात नाही, का ती केस प्रलंबित आहे. आता सुद्धा हे 6 गद्दार झाले, अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाईंनी जाऊन, आणि एक आपले राजाभाऊ वाजे, अभिमान आहे मला त्यांचा, लोकसभा अध्यक्षांनी जाऊन पत्र दिलं होतं की जर तुमच्याकडे कोणी असं आलं तर कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आमचंही म्हणणं ऐकून घ्या. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी गेल्या 24 तारखेला, म्हणजे अरविंद सावंत हे आपल्या लोकसभेच्या संसदीय कामकाज समितीच्या दौऱ्यानिमित्त अध्यक्षांच्याच सहीने जे पत्र येतं त्या पत्रानुसार कारगिलच्या दौऱ्यावरती होते. कारगिलचा म्हणजे देशासाठी हा महत्वाचा विषय. कारगिलच्या दौऱ्यावर तुम्हीच पाठवलं होतं, येणार होते 25 तारखेला, पण लोकसभा अध्यक्षांचं फरमान आलं तुम्ही 24 तारखेला या. मी अरविंदना म्हटलं की तुम्ही त्यांना सांगा की आपल्याच आदेशानुसार मी कारगिल येथे आलोय, तो दौरा देशासाठी महत्वाचा आहे, अर्धवट सोडून येऊ का. त्याने म्हटलं या. कारगिल गेलं खड्ड्यात, कारगिलचा दौरा बिवरा काय नाही, तुमचा पक्ष फुटण्याची घाई झाली माझ्या मालकांना, त्याच्यासाठी तुम्ही पहिले या. आणि मग त्यांना आपली बाजू आपण सांगितली, मांडली. जी बाजू मी शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने ती उल्हास बापट म्हणाले ती मी क्लिप ऐकवली होती, तुम्ही ऐकली असाल ती क्लिप. त्याच्यात स्पष्ट आहे, ते काय शेड्यूल 10 ना, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 2/3 लोकांनी, म्हणजे हा माझा पक्ष आहे, हा पक्ष इथून निवडून देतो, तेव्हा ते जाऊन तिकडे बसतात. तिकडे जाऊन बसणारे म्हणजे पक्ष नाहीत, ते आमचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे, जनता मतदार म्हणजे पक्ष आहे. आणि 2/3 जे सभासद असतात तिकडे लोकप्रतिनिधी असतात, ते जर का इकडून तिकडे गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते का. तर उल्हास बापटांनी म्हटले नाही. कायदे तज्ज्ञ आहेत उल्हास बापट, बुजुर्ग आहेत, अशी माणसं फार थोडी राहिले ज्यांना कायद्याची, नुसते बुजुर्ग नाही तर कायद्याची काही बूज आहे, कायद्याची काही जाणीव आहे, कायद्याबद्दल काही आदर आहे, कायद्याचा अभ्यास आहे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की त्याच्यात संविधानात, हे कोणी तुम्ही मी किंवा बापटांनी लिहिलेलं नाहीये, संविधानात घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाचा निर्णय घेतो त्याला 2/3 लोकप्रतिनिधींचा जर पाठिंबा असेल तर ते होतं. 2/3 लोकप्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. आता हा तुमचा नवीन जो शब्दांनी तुम्ही जो बॉस म्हणताय, हे सगळे 6च्या 6 जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजे. जर कायद्याचं राज्य असेल तर. आणि कायद्याचं राज्य नसेल, पण मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवरती विश्वास आहे, कारण शेवटी तुम्ही कायदा पाळला नाहीत तर जनतेला सांगू शकणार नाही तुम्ही कायदा पाळा म्हणून. सुरुवात वरून व्हायला पाहिजे, लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटना दिलेली आहे, जी घटना दिली त्या घटनेनुसार जे योग्य आहे ते योग्य करण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांनी दिला आहे. अधिकार आणि मर्जी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही अधिकार मानतो, मर्जी मानणार नाही, मर्जी नाही मानणार आम्ही. आणि म्हणून 2/3 जर तिकडे गेले असतील, त्यांना वाटलं असेल की 6वा आला म्हणजे झालं, 6वा आला म्हणजे झालं, होत नाही. आणि कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत असा माझा अद्याप तरी विश्वास आहे. आणि कदाचित या चॅनलच्या माध्यमातून ते बघत असतील, मी जे मराठीत बोलतोय ते हिंदी करून त्यांना कोणतरी सांगत असेल तर त्यांना मला हात जोडून सांगायचं आहे की जे घटनेत दिलेलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्यासारख्या जबाबदार पदावरती बसलेल्या व्यक्तींनी करता कामा नये. कारण नाही इतिहासामध्ये जशी आमची एक निष्पक्षपातीपणे न्याय आणि मग राहतोय प्रश्न तो परभणीचा. आता सुद्धा मी येताना मला शेतकरी भेटले, आमचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये. काय विकास कुठे आहे? ज्या वेळेला इकडे गेल्या वर्षी अजून 1 वर्षही नसेल झालं
आपत्ती आली होती, प्रचंड पाऊस कोसळला होता, शेतकऱ्यांचं पीक तर वाहून गेलंच, घरदारं वाहून गेली, मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली आणि शेत जमीनच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या अक्षरशः. म्हणजे ते सगळे खालचे दगडगोटे हे वरती आले होते. आत्ता जसे दगडगोटे गद्दार वरती आले तसे ते जमिनीतले दगडगोटे वरती गेले होते, आले होते आणि जमीनचा कस संपूर्ण मारून टाकलं होतं. जे म्हणतात उद्धव ठाकरे फिरले नाही, उद्धव ठाकरे फिरले नाही, मग तेव्हा कोण फिरलं होतं? मी आलो होतो ना तुमच्या इकडे, पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता. हा कुठे होता? गद्दार. मोर्चाला नुसता तोंड दाखवायला आला होता, पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आंबारस, तुम्ही बरोबर होतात, अनेक होते, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण सोबत असतील. आपण शेतकऱ्याला जाऊन भेटलो होतो, बांधावर जाऊन भेटलो होतो, त्यांच्याबरोबर बोललो होतो आणि मग तिथून आपण मागणी केली होती की शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज मुक्त करा.